आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण आहेत। ज्या प्रकारे आज निवडणूक झाली, निकाल जाहीर झाला, जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसची मतं फुटली, अशा प्रकारे काही समोर येत आहे। तुम्ही काय विश्लेषण कराल याच्या? अगदी सोपं विश्लेषण आहे। या निवडणुकीपूर्वी आमच्या दोन्ही सहयोगी पक्षामध्ये शिवसेना आणि NCP मध्ये फार मोठी फूट पडली होती। ते दोन्ही पक्ष फोडले गेले होते। आमच्या काँग्रेस पक्षातले काही दिग्गज नेते आम्हाला सोडून भाजपमध्ये गेले होते। ही बदललेली परिस्थिती होती, त्यामुळे आमचं संख्याबळ कमी झालं होतं। तर आमच्याकडे चॉईस होता की दोनच उमेदवार उभा करा, कारण दोन उमेदवाराकरता आमच्याकडे पर्याप्त मतं होती, तिसऱ्याकरता आमच्याकडे पर्याप्त मतं नव्हती। पण आम्हाला वाटलं की आम्ही ती मतं मिळवू, ती काही आम्ही मिळू शकलो नाही। त्यामुळं तिसऱ्याचा पराभव झाला असं चित्र जरी निर्माण झालं असलं, जरी खरं असलं तरी आमच्याकडे सोपा चॉईस होता, तो आम्ही नाही घेतला। आम्ही 3 उमेदवार 3 पक्षाचे घेतले। अपेक्षेप्रमाणे मतं तिसऱ्या उमेदवाराला मिळाली नाहीत। आमच्यातले काही मतं निश्चित गेली, पण जी कुठली मतं होती त्याचं आम्ही विश्लेषण केलेलं आहे। काही लोक पक्ष सोडून गेली होती, त्याचा प्रभाव असेल। 1-2 त्यांचा विश्वास होता त्यापैकी गेले असतील। असं म्हटलं जातं की 4-5 अशी मतं आहेत जी फुटली काँग्रेसची, तर अशा फुटलेल्यांवर काय कारवाई केली जाणार? तुम्ही काही सांगितलंय पुढे वरिष्ठांना? याबद्दलचा रिपोर्ट आम्ही ताबडतोब पक्षश्रेष्ठीकडे पाठवलेला आहे, नावासकट। किती अशी नावं ते काय सांगता येणार? पण शेवटचा प्रश्न, याचा इफेक्ट पुन्हा एकदा विधानसभा निवडणुका आहेत, त्यामध्ये अशा प्रकारे आता विधानसभेचा याचा काही प्रश्न नाही। विधानसभा निवडणुकीत जनतेची निवडणूक असते, ही आमदारांची निवडणूक आहे। आमदारांना पुढच्या निवडणुका लढायच्या, तर कुणाला ईडीची भीती दाखवली, कुणाला पैशाचं प्रलोभन दाखवलं, ते आता काय सांगता येणार नाही। पण आमच्याकडे नावं आहेत आमच्या पक्षाची। आता शिवसेना देखील त्यांचं आकलन करेल, त्यांनी आकलन केलं होतं आणि जयंत पाटील ते त्यांचं आकलन करतील, त्याला कुठं मतं? शेवटचा प्रश्न आहे, पहिला प्रेफरन्स होता प्रज्ञा सातवांना, त्यानंतर दुसरी मतं होती मिलिंद नार्वेकरांना आणि मग जयंत पाटील। कुठे फसलं असं तुम्हाला वाटतं? आमची जी स्ट्रॅटेजी होती त्याबद्दल मी काही बोलणार नाही। ती स्ट्रॅटेजी होती ती गुप्त स्ट्रॅटेजी होती, आम्ही त्याप्रमाणे निवडणूक लढली। अपक्षांचा काहीच तुम्हाला उपयोग झाला नाही असं वाटतं? नो कमेंट। त्यामुळे हे होते पृथ्वीराज चव्हाण। त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे म्हणजे कुठे पराभव झाला तिसऱ्या उमेदवाराचा महाविकास आघाडीच्या, त्यासोबतच काँग्रेसची जी मतं फुटली आहेत वरिष्ठांना या संबंधी कळवलेलं आहे आणि त्यांच्यावर जी ॲक्शन आहे ती हायकमांडकडून घेतली जाईल असं सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह मी वेदांत नाईक, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।